नमस्कार मित्रांनो माझ्या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एक आनंदाची बातमी आहे। तर काही दिवसांमध्ये जे काही आपले पोलीस भरतीचे फॉर्म आहे आता भरून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमचे ग्राउंड सुद्धा काही दिवसांमध्येच आता होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे की कोण्या महिन्यामध्ये जे काही आपले पोलीस भरतीचे फॉर्म आहेत हे भरल्या जातील आणि कोण्या महिन्यामध्ये जे काही आपले ग्राउंड हे होणार आहे याची सुद्धा माहिती मी देणार आहे। तर मित्रांनो, जे काही 20 ऑगस्ट रोजी जे काही शासनाने GR निर्गमित केलेला आहे त्या GR मध्ये जे काही आपल्या राज्यामधील पोलीस शिपाई पद संख्या नेमकी किती आहे त्या GR मध्ये नेमकं त्यांना उल्लेख केलेला आहे। ते GR सुद्धा पाहूया आणि कोण्या महिन्यात आपले जे काही फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत याची सुद्धा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 20 ऑगस्ट 2025 रोजी हा GR निर्गमित केलेला आहे शासनाने। या GR मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। हा GR पाहूया नेमकं या GR मध्ये नेमकं काय त्याने उल्लेख केलेला आहे याची प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहूया। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबविण्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हे प्रस्ताव आहे। 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही 12 ऑगस्टमध्ये मंत्रालयामध्ये मांडलेला हा मुद्दा होता याला आता मान्यता दिलेली आहे। हा GR सुद्धा निर्गमित केलेला आहे। शासन निर्णय पाहूया। महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी जे काही 15,631 पदे आहेत हे भरण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 15,631 पद या ठिकाणी आता भरून घेणार आहेत पोलीस शिपायाचे आणि या ठिकाणी पूर्ण तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये जे काही आपली पोलीस पद आहेत हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, पाहूया याच्यामध्ये जे काही पोलीस शिपाई आहे याच्या जागा आहेत 12,399। पोलीस शिपायाची जे काही जागा आहेत 12,399 आहेत आणि पोलीस शिपाई चालक याच्या जी जागा आहेत 234 आहेत आणि बँड्समॅनच्या फक्त 25 जागा आहेत आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या जागा 2,393 एवढ्या जागा आहेत आणि कारागृह शिपायाचे जे काही 580 ही पदे आहेत। तर एकूण 15,631 पद या ठिकाणी झालेले आहेत। तर मित्रांनो, हे 15,631 पदांची भरती ही लवकरच आपल्या राज्यामध्ये आता होणार आहे। तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेस विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरवण्यात येत आहेत। मित्रांनो, पाहू शकता 2022-23 मध्ये संबंधित पद जे काही भरण्यासाठी वयोमर्यादा आता वाढ केलेली आहे। तर मित्रांनो, या सुद्धा मुलांना आता याच्यामध्ये भरतीमध्ये चान्स मिळणार आहे। तर मित्रांनो, पाहू शकता हा GR आहे, हे 20 ऑगस्टचा GR आहे। 15,631 जागा आता आपल्या राज्यामध्ये ही मोठी भरती होणार आहे, महाभरती होणार आहे। तर मित्रांनो, हे भरतीचे नेमके फॉर्म कोण्या महिन्यामध्ये नेमके भरून घेतल्या जाणार आहेत त्याचा एक अंदाजामध्ये श्याम टीव्ही न्यूजनं एक न्यूज प्रकाशित केली आहे। ही न्यूज आपण आता पाहूया। राज्यातील पोलीस भरतीचं वेळापत्रक ठरलंय। पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सप्टेंबरमध्ये अर्ज करता येणार आहे, तर ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होणार आहे। पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 350 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। गेल्या वर्षी हे शुल्क 1,000 रुपये इतकं होतं। राज्यात 5,631 पदभरतीचा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान रिक्त झालेली 100% पदं भरली जाणार आहेत आणि यामध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला
भेटत जातील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.